मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. गुरुचरित्राबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे गुरुवारपासून वाचण्यास सुरू करायचे आहेत आपल्याला. कोणते 2 अध्याय म्हणजे अध्याय 14वा व 18वा याचे मी महत्त्व तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, याचे महत्त्व जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही हा अध्याय गुरुवारपासून चालू करणारच हे मी खात्रीने सांगते. कारण या नुसत्या अध्यायाच्या पठणाने म्हणजे गुरुचरित्रातील अध्याय 14 व अध्याय 18चे महत्त्व इतके छान आहे किंवा इतके त्या दैवी शक्ती भरलेले आहे. गुरुचरित्राचा अध्याय संपूर्ण अध्यायच खूप छान आहेत किंवा कारण गुरुचरित्र हेच एक दैवी शक्तीने व्यापलेले गुरुचरित्र आहे. पण त्यामधील हे अध्याय 14वा व अध्याय 18वा हे मेरुमणी आहेत. त्या अध्यायाचे खूप महत्त्वाचे अध्याय आहेत. यामुळे संकटे आपल्या जीवनात कोणतीही संकटे असतील, अडचणी असतील, गृहस्थिती बिघडलेली असेल, कोर्ट कचेरी सतत कितीही कष्ट करा पण अपयश येत आहे किंवा गृहदोष बिघडलेले आहेत, कुंडली दोष, डिप्रेशन येत आहेत किंवा विवाहयोगमध्ये अडचणी येत आहेत, संतानप्राप्ती होत नाही किंवा अशा कोणत्याही अडचणी असू दे मित्रांनो, तुम्ही फक्त गुरुवारपासून तुम्ही हे अध्याय चालू करू शकता. अगदी छोटे छोटे हे अध्याय आहेत. अध्याय 14वा व 18वा याचे महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही हे जर महत्त्व तुम्ही जाणून घ्याल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐका, मगच तुम्हाला या व्हिडिओचं महत्त्व कळेल. मित्रांनो, गुरुचरित्राचा 14वा अध्याय व 18वा अध्याय हे दररोज वाचलाच पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे, पण त्याचे नियम अटी खूप आहेत. त्यामुळे काही कारणाने आपल्याला हे पारायण करणे शक्य होत नाही. तर मित्रांनो, त्यांनी दर गुरुवारी गुरुचरित्रातील अध्याय 14वा व अध्याय 18वा याचे पठण करावे. कारण गुरुचरित्रातील सगळेच अध्याय महत्त्वाचे आहेत, पण हे 2 अध्याय म्हणजे अध्यायाचा 14वा व अध्याय 18वा हे गुरुचरित्रातील मेन मेरुमणी आहेत. या अध्यायाच्या नित्यपठणाने आपल्याला कैक पटीने पुण्य मिळते, कळत नकळत झालेल्या पापातून मुक्ती मिळते किंवा गृहस्थिती बिघडणे, संकटे, अडचणी, इच्छापूर्तीसाठी कोणतीही आपली इच्छा असू दे किंवा ती अधुरी राहिली असेल, ती आपली इच्छा पूर्ण व्हावी असेल तुम्हाला वाटत असेल, गृहदोष, डिप्रेशन, विवाहयोग कोणतीही अडचण असू दे मित्रांनो, ती पूर्णपणे आपली पूर्ण होतेच. संपूर्ण कुठलीही अडचण असू दे, कोणतेही संकट असू दे, त्याला सामोरे जाण्याची शक्ती मिळते. त्या संकटातून आपण सहजरित्या पार पडतो. तर या सगळ्या अडचणी फक्त या 2 अध्यायाने दूर होतात मित्रांनो, हे मी खात्रीने सांगते. कारण या अध्यायाच्या पठणाने आपल्याला कशाचीही कमी भासत नाही, पैशाची टंचाई भासत नाही. अध्याय 14वा व अध्याय 18वा यांची छोटी छोटी 2 पुस्तके भेटतात, ते आपण आणायचे आहेत. नाहीतर तुम्ही असे कराल की गुरुचरित्र काढून बसाल आणि त्यामधील 14वा व 18वा अध्याय वाचाल. तर असे करू नये. श्री गुरुचरित्र वाचण्याचे काही नियम अटी आहेत. तर आपल्याला 14व्या व 18व्या अध्यायाची दुकानात जाऊन पुस्तके आणायची आहेत. ही पुस्तके स्वामी केंद्रात, मठात किंवा जिथे देवांचे सामान भेटते, देवांची पुस्तके भेटतात, तिथेही सहजरित्या उपलब्ध होतील. अगदी छोटे असतात, 10-10 मिनटात आपलं वाचन होते. खूप वेळ नाही जात, पण आपल्याला काहीतरी पार करण्यासाठी, कोणतीतरी गोष्ट मिळवण्यासाठी थोडी तरी त्यासाठी कष्ट करावे लागतात. आपण देवासाठी फक्त 10 ते 15 मिनटं देऊ शकत नाही का? तर हे 10-10 मिनटात आपल्या ह्या कथा वाचून होत्यात. त्यामुळे कोणत्याही एका गुरुवारपासून आपल्याला ही पुस्तके वाचायला सुरुवात करायची आहे. याला कोणतेही नियम अटी नाहीत मित्रांनो. तुम्ही गुरुवारी सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही वाचू शकता. निर्मळ अंतकरणाने घरात शांतता हवी आणि निर्मळ अंतकरणाने आपल्याला हे पुस्तक वाचायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मक जर ही पुस्तके तुम्ही ज्या गुरुवारपासून चालू कराल वाचनात, त्या दिवशी तुम्ही याचा अनुभव घ्याल. प्रथम घरातली नकारात्मकता, चिडचिडेपणा किंवा घरातील लोकांचे चिडचिडेपणा किंवा स्वतःचा चिडचिडेपणा वाढला असेल तर तो हळूहळू प्रथम कमी होण्यास मदत होते. तुम्ही याचा अनुभव घ्या. पहिल्याच गुरुवारी याचा तुम्हाला अनुभव येईल. तुमचे मानसिक संतुलन छान होते. मित्रांनो, गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने प्रथम मी गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं मी तुम्हाला महत्त्व सांगते मित्रांनो. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने विशेष असे महत्त्व आहे मित्रांनो, ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश होतो. सद्गुरूच्या दत्तकृपेमुळे आपण आपल्या जीवनाच्या महासागरातून सहज पार पडतो. मित्रांनो, श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा खूप विशेष आहे. याला विशेष महत्त्व आहे. कारण या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्यावर गुरुकृपा दत्ताचा आशीर्वाद लाभतो. या 14व्या अध्यायाच्या
नुसत्या पठणाने दत्तगुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते. यामुळे आपल्या जीवनात अनेक सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या जीवनात आपण यशाची पायरी गाठू शकतो. मित्रांनो, गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायात मित्रांनो असे सांगितले आहे की ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायमदेवावर वरद हस्त ठेवून डोक्यावर हात ठेवून त्याचा मोठमोठ्या संकटांना पळवून लावले, निवारले, तीच फलप्राप्ती या अध्यायात श्री गुरूंनी अशी ही कथा या अध्यायात सांगितलेली आहे की ही कथा पठन केल्याने, श्रवण केल्याने त्यांची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होणारच असे वचन श्री गुरूंनी दिले आहे. श्री गुरूंनी दिलेले हे सायमदेवाला वचन आहे आणि हे आजपर्यंत खोटे ठरले नाही. मित्रांनो, या कथेच्या पठणाने खूप जणांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. मलाही स्वतःला खूप अनुभव आलेला आहे. तो अनुभव मी कधीतरी शेअर करीन. मित्रांनो, त्यांच्या जीवनातील संकटे, सततच्या अडचणी, अपयश, डिप्रेशनमध्ये बरेच जण गेलेले व्यक्ती, अशा सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. मित्रांनो, श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो. तसेच व्यवसाय, नोकरी, शिक्षण, विवाह, वैयक्तिक संबंध सर्व क्षेत्रामध्ये आपण यश मिळवू शकतो. ज्याप्रमाणे सायमदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला, त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. गुरुचरित्राचा 14वा अध्याय व 18वा अध्याय हा दर गुरुवारी वाचलाच पाहिजे. 14व्या अध्यायाच्या पठणाने शत्रुभय उरत नाही. आपल्याला शत्रूपासून सुरक्षा मिळते. आपल्याला धोका असेल शत्रूपासून तर स्वामी कृपेने, गुरुकृपेने तो शत्रू आपल्याला कोणतीही हानी पोहोचू शकणार नाही. आपल्या नातेसंबंधात गोडवा येऊन आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. मित्रांनो, गुरुचरित्राचा 18वा अध्यायाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते की गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा खूप महत्त्वाचा व पवित्र अध्याय आहे. मित्रांनो, हा अध्याय आपल्याला सांगतो की या अध्यायाच्या नित्यपठणाने आपण श्री गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे आपण कुठलीही इच्छा पूर्ण होतेच. 18व्या अध्यायाच्या नित्यपठणाने आपल्या जीवनात कितीही दुःख, डिप्रेशन, निराशा, भावनिकदृष्ट्या निराश झाला असाल, एवढे प्रयत्न करूनही कुठेच मार्ग सापडत नाही, आता आपले जीवन आपण संपूर्णच टाकावे असा मनात विचार येणे, तर मित्रांनो नक्कीच अशा वेळी आपण 18व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे. श्री स्वामी समर्थ आपल्याला योग्य मार्ग दाखवतील व त्या अडचणींना, संकटातून ते सहजरित्या बाहेर काढतील. कारण एवढी शक्ती या 18व्या अध्यायात आहे. म्हणून मित्रांनो, श्री गुरुचरित्रातील अध्याय 14वा व 18वा अध्याय आपण दर गुरुवारी वाचलाच पाहिजे. गुरुवार हा गुरूंचा वार आहे आणि आपले गुरु दत्तगुरू स्वामी आहेत. हे अध्याय आपण गुरुवारी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करून फ्रेश वातावरणात ब्राह्ममुहूर्ताला वाचले तर अधिकच उत्तम. शुचिरभूत आंघोळ करून शुचिरभूत व्हावे व श्री गुरूंचे, स्वामींचे नामस्मरण सतत आपल्या मुखात असावे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रही सतत म्हणावा आपण. मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या 14व्या व 18व्या अध्यायाने खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे. कारण श्री गुरुविना दैव जागणे ही अशक्य गोष्ट आहे. म्हणून नेहमी गुरु सान्निध्यात आपल्या जीवनाचे कल्याण होत असे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा 5वा वेद म्हणून ओळखला जातो, तो याच महतीमुळे. त्यामुळे मित्रांनो, ज्या कोणाला श्री गुरुचरित्र वाचण्यात जमत नाही, काही कारणाने वाचायला जमत नाही किंवा काही नियम अटी असल्यामुळे काही लोकांच्या मनात विचार येतात, तर तुम्ही काय करा, श्री गुरुचरित्र वाचणे सगळ्यात उत्तम, 7 दिवसाचे पारायण करणे सगळ्यात उत्तम. पण ज्यांना नाही जमत, काही कारणामुळे, बरीच लोक नोकरीला असतात, काही कारणामुळे जमत नाही, तर अशा व्यक्तींनी दर गुरुवारी फक्त हे 2 अध्याय वाचा. तुम्हाला कैक पटीने याचे पुण्य मिळते, फळ मिळते. फक्त अगदी मनापासून हे 2 अध्याय वाचा. तुम्ही सकाळी वाचू शकता, संध्याकाळी वाचू शकता, दुपारी वाचू शकता. फक्त 20 मिनिटात हे वाचन होते आणि मग त्याचा अनुभव घ्या. मित्रांनो, तुमचे मानसिक संतुलन हळूहळू छान राहायला सुरुवात होते. कारण हल्ली लोकांमध्ये डिप्रेशन, मानसिक संतुलन बिघडणे ह्या 2 गोष्टी सगळ्यात खूप लोकांना होत आहेत. त्यामुळे प्रथम ह्या अध्यायाच्या वाचनाने प्रथम तुमचे मानसिक संतुलन हळूहळू सुधारते. हळूहळू तुमच्या जीवनातील बदल तुम्हाला जाणवू शकेल आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. आणि याचा अनुभव आल्यानंतर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा. मित्रांनो, काहीही प्रश्न असतील, तुमचे कोणतेही संकट असू दे, तुमचे कोणतेही प्रश्न असतील, तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता. त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न मी जरूर करीन. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.